अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। 21 जुलै 2024 रविवार आपल्या सगळ्या स्वामी भक्तांसाठी आवडीचा दिवस आहे, आनंदाचा उत्साहाचा दिवस आहे। कारण 21 जुलै 2024ला गुरुपौर्णिमा आहे, आपल्या गुरूंचा दिवस आहे। तर कोणत्या आणि कशा सेवा करायच्या आहेत ते आज आपण जाणून घेऊया। 1 जुलै ते 21 जुलै असे 21 दिवस स्वामी चरित्र सारामृत अगदी स्वामी समर्थ महाराजांच्या ज्या ज्या सेवा सांगणार आहेत त्या आवर्जून करायच्या आहेत। स्वामी चरित्र सारामृताचे 21 पारायण तुम्ही करू शकतात। आता 21 पारायण म्हणजे काय, तर दररोज 1 ते 21 अध्याय पठण करणे, त्याला एक पारायण म्हणतात। आणि माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना सगळं माहीत आहे, नव्याने काही सांगायची गरज नाही। 21 पारायणे तुम्हाला करायची आहेत। आता पारायणे करताना पहिल्या दिवशी तुम्हाला महाराजांना सांगायचं आहे, म्हणजे तुम्हाला काय हवं आहे। तर तसं तर आपण कोणाला सांगितलं तर ते ऐकून घेतात आणि नंतर हसू उडवतात, पण आपले महाराज असे आहेत की आपण त्यांना सगळं काही सांगू शकतो। आणि खरं तर आपल्या मनात काय चाललं आहे हे सगळं महाराजांना माहीत असतं। तुमच्या ज्या काही अडचणी असतील, जे काही संकट असतील ते तुम्ही महाराजांना सांगू शकतात। त्यानंतर दररोज 11 माळी श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। बघा, कलियुगातील अखंड महाराजांची सेवा म्हणजे काय, ज्याला कुठलंही बंधन नियम अटी नाही आहे, ते म्हणजे नामस्मरण। त्यानंतर 11 वेळा दररोज तारक मंत्राचं पठण करायचं आहे, म्हणजे 21 दिवस रोज 11 वेळा। ह्या आहेत स्वामींच्या सेवा। ह्या तीनही सेवा केल्या तर सोन्याहून पिवळं। पण नाही शक्य होत असलं तर एकतरी सेवा करा। कोण कोण काय काय सेवा करणार आहे मला नक्की सांगा, मीही करणार आहे। आणि माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना हेच सांगायचं आहे की करावं सेवा। तुम्हालाही माहीत आहे कुठलीही सेवा कधीच वाया जात नाही, जे नशिबात पण नाही ते महाराज तुम्हाला देतात। आणि हो, 21 दिवस पारायण करताना मांसाहार कडकडीत बंद। दुसरं, ज्यांना शक्य होत असेल त्यांनी ब्रह्मचर्याचे पालन त्यांनी करावं। आणि आणखीन एक सेवा आहे, ज्यांना इच्छा असेल ते 21 दिवस दत्तबाबांनी 11 वेळा दररोज पठण करू शकतात। ज्यांना 14वा अध्याय आणि 18वा अध्याय वाचायचा आहे संकल्पयुक्त, ते सुद्धा करू शकतात। होईल तेवढी महाराजांची सेवा करा। हा दिवस महाराजांचा आहे, आपला आहे, त्यामुळे जेवढं तुम्हाला शक्य होईल तेवढी सेवा करा। आणि महाराजांना सारखं मागितलेलं आवडत नाही, महाराजांना द्या ना असं नाही, निस्वार्थपणे आपण भक्ती करायची आहे, सेवा करायची आहे। आपल्यासाठी जे योग्य आहे ते महाराज देतात। आणि खरं तर आयुष्यात जे काही मिळालं ते स्वामी कृपा, आणि जे नाही मिळालं ते स्वामींची इच्छा। या विचाराने जर सेवा केली तर आयुष्यात कधीच कशाची कमी पडणार नाही। 21 स्वामी चरित्र सारामृत जो कोणी पठण करतो त्याला अनुभव आल्याशिवाय राहत नाही। गुरुपौर्णिमेपर्यंत स्वामी सेवा करा, आणि ही सेवा आपण स्वतःसाठीच करतोय। आपल्याला काहीतरी हवं असतं, स्वामींना सांगा, स्वामी तुम्हीच माझ्याकडून ही सेवा गुरुपौर्णिमेपर्यंत निर्विघ्नपणे पार पाडून घ्या। करून घेणारे तुम्हीच आहात। महाराज बघा तुमची सेवा निर्विघ्नपणे पार पाडून घेतील। तर तुम्ही या सेवा आवर्जून करा। आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आनंदाचा दिवस आहे आणि आनंद सेवा करण्यात आहे। बघा, 21 दिवस हे करताना तुम्हाला खूप छान वाटेल, उत्साहाचं वातावरण राहील, मनाला एक वेगळंच समाधान राहील, वेगळाच आनंद राहील। तो मी आता इथे शब्दातसुद्धा नाही सांगू शकत, पण तुम्ही तो आनंद अनुभवा। खूप छान वाटेल। तुम्हाला काही टेन्शन आहे, तुमचे काही प्रॉब्लेम्स आहेत, संकट असतील, ते सगळं एका साईडला। आणि जेव्हा तुम्ही स्वामींसमोर बसून स्वामीचरित्र सारामृत, नामस्मरण, तारक मंत्र जेव्हा तुम्ही म्हणाल तेव्हा तो आनंद एकदम वेगळाच राहील। तुम्हाला तर माहीत आहे महाराजांजवळ आले आहात, त्यांच्यावर सगळं सोडून द्या, ते नक्की सगळं संकट दूर करतील। बरं, कोणी काय काय सेवा करणार आहेत ते मलाही नक्की सांगा। आजचा व्हिडिओ इथेच संपवते। श्री स्वामी समर्थ।